तर अंबाजोगाईतील ऐतिहासिक संकलेश्वर महादेव मंदिराला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे। हे मंदिर 12व्या शतकातील यादवकालीन स्थापत्य शैलीचं उत्तम उदाहरण मानलं जातं। मंदिराला संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी पाठपुरावा केला होता। दरम्यान संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्यानंतर मंदिर परिसरातून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला। बीडच्या अंबाजोगाई येथील संकलेश्वर मंदिरात मी सध्या आहे आणि या मंदिराला आता राज्य संरक्षित स्मारक म्हणून राज्य सरकारच्या वतीने घोषित देखील करण्यात आलेला आहे। अंबाजोगाई शहराला पाहिलं तर ऐतिहासिक वारसा खूप मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे आणि अंबाजोगाई पासून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या मंदिराला आता राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यात आलेलं आहे। 12 खांबी मंदिर असं देखील या मंदिराची ओळख नेहमीच राहिलेली आहे। काही दिवसापूर्वी जिथे उत्खनन देखील करण्यात आलं होतं आणि या उत्खननात अनेक मूर्त्या सापडल्या होत्या। या मूर्त्यानंतर धाराशिव येथील वस्तू संग्रहालयात स्थलांतरित करण्यात आला आणि त्यानंतर आपण बघितलं तर या 12व्या शतकातील यादवकालीन मंदिराला राज्य सरकारने जे आहे ते राज्य संरक्षित स्मारक घोषित केलेलं आहे। मंदिरात या ठिकाणी आपण बघितलं तर याची जी अध्यादेश आहे, अधिसूचना आहे, ही देखील लावण्यात आलेली आहे। पर्यटनासाठी विकास व्हावा या अनुषंगानेच हे राज्य सरकारने संरक्षित केलेलं आहे असं नक्कीच म्हणावं लागेल आणि आता राज्य संरक्षित स्मारक झाल्यामुळे या मंदिराचा विकास होण्यास मदत होणार आहे। स्थानिक आमदार जे आहेत नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नातून हे केले गेले अशी माहिती मिळत आहे। तर आता इथून पुढे या मंदिराचा विकास होण्यासाठी या सर्व बाबी महत्त्वाच्या असणार आहेत। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, एबीपी माझा, अंबाजोगाई, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।